100 किलो वजन मी उचलू शकतो. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा राहुल आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सहज स्वागत करत आहे. तर भाई रात्रभर पूर्ण पाऊस येत होता आणि आताच थांबला 6 वाजता आणि आता वाजल्या सकाळचे 6:10 झालेले आहे आणि मी आता जिममध्ये चाललो. तर तुमचं पुन्हा एकदा या ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. चला या ब्लॉगला स्टार्ट करूया. मित्रांनो, कधी पण तुम्ही जिम जात असेल तर तुम्ही पायदळच जा, कारण पायदळ गेले तर तुमचं अर्धवट म्हणजे स्टार्टिंगचं वर्कआउट जे बेसिकवालं वर्कआउट असतं, म्हणजे आपण तिथं गेल्यावर आपण त्या मशीनवर चालत असतो, धावत असतो. तर घरूनच आपण चालत गेलं तर तिथे जाऊन फक्त वॉर्मअप करायचं आणि आपल्या जिमला स्टार्ट करायचं. तर मी म्हणतो तुम्हाला की तुम्ही पायदळच जा, खूप चांगलं होणार तुमच्यासाठी. चला भाई, जिम आलेला आहे, जिममध्ये एंटर होऊ, आपलं वर्कआउट चालू करून देऊ. चला. तर भाई आपला वर्कआउट झालेला आहे आणि आता आपण निघूया घरासाठी. घरी जाऊ,
फ्रेश होऊ मस्तपैकी. थोडं 2-3 कामं पण असते, झाडझूड पोचा करावं लागते बाई. तर चला बाई, वर्कआउट डन झालेला आहे, म्हणजे वर्कआउट संपलेला आहे. चला चला बाई, घरी जायचं आहे आता. तर मग चालूया. तर कोणाला जर जिम लावायची असेल तर या बाई बढिया जिम आहे. आणि पैसे पण तेवढे आहे, मिडल क्लासवाल्यासाठी जास्त पैसा आहे. पण भाई पैसा, जसा पैसा आहे भाई तसं जिम पण आहे. आणि वर्कआउट मस्त होते. आणि जर तुम्हाला जर खरंच यायचं असेल तर भाई मॉर्निंगवाली शिफ्ट घ्या, म्हणजे मॉर्निंगला या, म्हणजे जास्त इफेक्ट पण दिसन आपल्याला. तर चला भाई आता घरी जाऊया. चल. पहा भाई, इथं सकाळी उठून आंघोळ करून मस्त तयारी करतात. आणि इकडं आपली आई आहे. आई का करण्याचं काम आहे, का करता आई? बाबा दिवसभर मसल रही. आणि आपला बाबूराव नुसता दिवसभर इथं बसून असतो. पाहून घ्या बाबूरावने, पहा कसा पाहिजे तो, डोळे मिचकवते. आणि हे पहा बाई, आणि एवढ्या स्पीडमध्ये ड्रायर मारते. आणि तुम्हीच सांगा कमेंटमध्ये त्याचं खराब होईल का नाही. आणि हे आहे इकडले सेट. सकाळी उठते, चहा पिते गरम गरम मस्तपैकी. आणि आम्ही वेळेला आमचा हसतो का तो 100 किलो वजन मी उचलू शकतो. जिम मध्ये? हो, जिम मध्ये. राहू दे, जिम मध्ये 100 किलो उचलला ना. अमेरिका क्या कहता था, क्या हो तुम, आज हम कहते तू क्या है बे. डेडलिफ्ट मारून दाखव म्हटलं. मग एवढंच आहे तर फक्त मला लिह तू. हो का? चल उद्या नेतो तुले, नाही तर आज रात्रीच चाल. आज कॉम्पिटिशन आहे, डेडलिफ्टची कॉम्पिटिशन आहे. आता कुठं, आता आल्यावर म्हणते का पुन्हा वापस चाल. चालली मोठी बाय. काय म्हणते तू, किती उचलते वजन काऊन? 200 बाबा कमी नको समजू. बाबा 500 कर बरोबर. बाबूराव आता तयार झालेला आहे सकाळच्या शीसाठी. आणि मी सुद्धा तयार झालो त्यासोबत दहासाठी. चला उतरू नको. हा, खाली बस, खाली बस, बस खाली, बिलकुल उतर लवकर. तर पहा बाई, असं आणावं लागते याले, कारण पायदळ नेला तर साली कुत्रे बेकार आहे बाई. म्हणून गाडीवर आणावं लागते. रोज गाडीवर येते तू. आणि पायदळचा विशेष नाही त्याचा, सेटसारखा राहते एकदम खतरनाक. आणि बस
याचं झालं का आपण घरी जाऊ फ्रेश होऊ आणि पहा बाई असं असते कुत्र्याचं जीवन का आहे तर भेटते बाई. आणि आपल्याला जेव्हापासून हा आला ना बाई माय व्हॅल्यू तर काहीच नाही घरात. कारण सांगत आहो बाई मोठा आहे म्हणते तू म्हणजे तुम्ही विचार कर बाई. यानं पोझिशन घेतलेली आहे. जर कोणाला येत नसेल तर हे पोझिशन ट्राय करून पहा तुम्हाला पण येऊन जाईल. आणि वातावरण पहा भाई मस्त जबरदस्त वातावरण आहे. आणि पहा भाई झाली त्याच्याशी. चलो चल घरात बस बस बिलकुल. चला भाई जाऊया घरी. आता झालं आहे खाली बस. तर भाई हे आहे आपलं फ्लिकचं प्रोडक्ट. एक गोळी येत असते आणि हे पाण्यामध्ये टाकून प्यावं लागतं आणि यांनी वेट लॉस होते बघू शकता. तर भाई आता वाजले आहे 6 वाजलेले आहे आणि आता मी जिममध्ये जाणार आहोत. तर जिममध्ये कॉम्पिटिशन आहे डेडलिफ्टची आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये जात आहे म्हणजे पाहासाठी जात आहे. कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट तर नाही केलेला आहे पण पाहासाठी जात आहे. चला भाई आता जिममध्ये जाऊ. चला ये पुण्या भाई भी आगे अभी पुण्या भाई भी आला. आणि आता आपण जाऊया जिममध्ये. और